श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम दिशुसीदगणपते गणेशत्वामाहुरविप्रतमं कवीनां नरुतेत्पत्क्रियते किञ्चनारे महामर्कं माघवं चित्रमर्च। तत्र तत्र स्थितो विष्णुः तत्तच्छक्तिः प्रबोधयन् एक एव महाशक्तिः कुरुते सर्वमञ्जसा। द्रव्यं कर्म च कालश्च स्वभावो जीव एव च यदनुग्रहतः सन्ति न सन्ति यदुपेक्षया। मयि स्थितो मदङ्गेषु स्वतन्त्रो व्याप्तवान् हरिः स विष्णुश्च स्वतन्त्रं मां स्वेच्छया वर्तयत्यजः। स्वात्मनस्तस्य पूजा स्युः मनोवाक्कायवृत्तयः ममैताः इति कर्तारमुद्देश्यं च हरिं स्मरेत्। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। रामाय रामचन्द्राय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पथये नमः। धर्मविज्ञानवैराग्यपरमैश्वर्यशालिनः आनन्दतीर्थभगवत्पादान् वन्दे निरन्तरं। यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जययोगीन्द्रं कामबाणच्छिदं सदा। नौमिन्यायसुधादिकृर्जैमुनीन् श्रीपादराट्सन्मणीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्देऽहं सवरान् रघूत्तमगुरून् वैदग्ध्यवारां निधीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपान् सद्बोधसध्यानपान् सत्याभिघ्नकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारतान्। शास्त्रेषु पारदुष्मानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्द्रं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुं। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे ज्ञानपञ्चास्यान् धेनुपाचार्यसेवकान्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। नमो भगवते तस्मै हयायामित तेजसे यस्य प्रसादाद् वक्ष्यामि रामायणकथामिमाम्। तत्वोपदेशाद्वारे अनेक वर्षापर्यंत आमचं पालन करून माझे उद्धार करणाऱ्या माझे गुरु त्यांच्या चरणी त्यांच्या अंतर्यामी असलेल्या भारती रमण मुख्य प्राणांतर्गत बिंबरूपी असलेल्या कुलदेवतात्मक असलेल्या त्या नारायणाच्या श्रीरामचंद्राच्या चरणी भक्तिश्रद्धापूर्वक अनंत नमस्कार समर्पण करता मला व्यासवाणी ह्या एका माध्यमाने दिलेला विषय म्हणजे श्रीमद रामायण बालकांड ह्या विषयावर एक दोन गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत आहे। दिलेला समय 3 दिवसाचा आहे आणि सांगण्यासारखे विषय अनंत आहेत। केवळ संक्षेपतः काही विषयांच्या बद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। केवळ रामायणाची माहिती आपण घ्यायचं म्हटलं तरी त्यालाच 1-2 दिवस जातील, इतकी माहिती त्याच्याबद्दल आपल्याला घेण्यासाठी फार आवश्यक असलेली आहे। तरी 1-2 गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ह्या एका व्याख्यानामध्ये वाल्मिकी रामायण, त्या वाल्मिकी रामायणाचे अनेक व्याख्यान जी आहेत त्या व्याख्यानाच्या अनुसारेण मूल वाल्मिकी रामायण आणि त्याच्याबरोबर श्री मध्वाचार्य ह्यांनी आपल्याला दिलेले ग्रंथ श्रीमद महाभारत तात्पर्यनिर्णय ह्या ग्रंथामध्ये असलेले जे रामायणाचे कथा निर्णय आहेत याच्या अनुसारेण कथाचा प्रवचन व्याख्यान करण्याचा प्रयत्न करत आहे। मोठे मोठे देवाधिदेवता, मोठे मोठे देवता लोकही रामाचे चरित्र सांगण्यामध्ये असमर्थ आहेत, पूर्णपणे सांगू शकत नाहीत म्हटल्यानंतर आमच्यासारखे अल्पमती सर्वथा त्या विषयामध्ये शक्त नाही।
तरीही केवळ गुरूंच्या अनुग्रहाने एक दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एक गोष्ट सांगतात, प्रातर्द्यूत प्रसंगेन मध्याह्ने स्त्री प्रसंगतः सायं चौर्य प्रसंगेन कालो गच्छति धीमताम. सकाळच्या वेळेस साधू असलेला व्यक्ती, सज्जन असलेल्या व्यक्तीचा काळ सकाळ दुपार संध्याकाळ कशा वेळेस काढत असतो. सज्जन असलेला व्यक्ती अथवा सज्जन असलेल्या व्यक्तीने सकाळ दुपार संध्याकाळचा काळ कशा प्रकारे काढायचा असतो ह्याच्याबद्दल एक गोष्ट सांगतात. प्रातर्द्यूत प्रसंगेन, सकाळच्या वेळेस जुगार खेळून, मध्याह्ने स्त्री प्रसंगतः, दुपारच्या वेळी स्त्री संबंधी असलेल्या एका कार्याने, सायं चौर्य प्रसंगेन, संध्याकाळची वेळ जी आहे ते वेळ चोरीपासून, ह्या प्रकारे स्त्री प्रसंगाने, जुगार खेळण्याने आणि चोरी करण्याने अशा प्रकारचे 3 प्रकारचे कार्य करून तिन्ही दिवस काढायला पाहिजेत. तिन्ही वेळ सकाळ दुपार आणि संध्याकाळ काढायला पाहिजे, अशा प्रकारे हा श्लोकाचा अभिप्राय आहे. पण वर दिसायला अशा प्रकारचा अभिप्राय असला तरी सुद्धा मध्ये असलेला अभिप्राय ह्याचा वेगळाच आहे. तो असा आहे की प्रातर्द्यूत प्रसंगेन म्हणजे जुगार खेळून, जिथे जुगाराच्या निमित्ताने इतरांचा, शत्रूंचा नाश केला आहे श्रीकृष्ण परमात्म्याने, अशा प्रकारचे श्रीमन महाभारत. मध्याह्ने स्त्री प्रसंगतः, दुपारच्या वेळेस स्त्रीचा प्रसंग असलेला एखादी कथा, स्त्रीच्या निमित्ताने प्रवृत्त असलेली एखादी कथा म्हणजे श्रीमद रामायण. सायं चौर्य प्रसंगेन म्हणजे चौर्याचा प्रसंग म्हणजे श्रीकृष्ण लीला, श्रीमद भागवत कथा. अशा प्रकारे 3 प्रकारचे काळ, 3 प्रकारच्या ग्रंथाचा अवलोकन करत त्याच्याद्वारे आपण काढायला पाहिजे, अशा प्रकारे सांगतात. सांगण्याचं तात्पर्य काय आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड सदा कालामध्येही आपण भगवंताचे चिंतन मनन करत राहावं, ह्या प्रकारे हा एका अभिप्राय आहे ह्या श्लोकाचा. तर श्रीमद रामायण श्री प्रभू रामचंद्राची कथा आहे. मूल रामायणाचं मूल असलेलं ग्रंथ म्हणजे 100 कोटी श्लोकात्मक असलेले मूल रामायण, श्री हयग्रीव रूपी असलेल्या भगवंतानी ज्याची रचना केली आणि ब्रह्मदेवाला त्याचा उपदेश केला. मूल म्हणजे हे हयग्रीव रूपी असलेल्या भगवंताने केलेले मूल रामायण, ज्याच्यामध्ये 100 करोड श्लोक आहे, 100 कोटी श्लोक आहेत. त्याचा सार अभिप्राय, अगदी संक्षेपामध्ये अभिप्राय काढून 24,000 श्लोकामध्ये त्या रामाच्या चरित्राचं वर्णन करणारा एखादा ग्रंथ म्हणजे तो हा श्रीमद वाल्मिकी रामायण आहे. एवढं नसता अशा प्रकारे म्हणजे आपल्याला आपले जे ज्ञान आहे, आपले आयुष्य आहे, आपली बुद्धी आहे, आपली भावना आहे, हे सर्व काही वागून भगवंताने आपल्या आपल्या योग्यतेच्या अनुसारेनं त्या ग्रंथांमध्ये विभाग करून आपल्यापर्यंत दिलेला आहे. वस्तुस्थितीने महाभारत 60,000 श्लोकात, 60 लाख श्लोकात्मक आहे, 60 lakhs इतके श्लोक महाभारत मूलतः आहे. तर भगवंताने आपल्यावर अनुग्रह करून त्याच्यामध्ये असलेले जे तत्वज्ञान आहे त्याला संक्षेप करून आपल्यापर्यंत केवळ म्हणजे केवळ 1 लाख श्लोक आपल्याला दिलेले आहेत. याच प्रकारे रामायणामध्ये आपल्याला आज प्राप्त झालेला भाग म्हणजे 24,000 श्लोक. मूल रामायण आज पण आपल्याला उपलब्ध नाही. हयग्रीव रूपी असलेलं भगवंतानी दिलेलं ते आज पण आपल्याला उपलब्ध नाही. अशा प्रकारे हे रामायणाची स्थिती आहे. एक प्रकारचे ग्रंथ एकेका कार्यासाठी आपले जर निर्माण केले जातात तर मनोवृत्ती माणसाची कशी असायला पाहिजे हे समजून देण्यासाठी रामायणाची रचना झाली आहे.
बुद्धी कुशलता जर वाढायची असेल तर त्याच्यासाठी महाभारताचा, भावुकताची जी प्रवृत्ती आहे ती जर वाढायची असेल, भक्ती भावना, तर त्याच्यासाठी महाभागवताची आपण भागवताचं आपण श्रवण करायला पाहिजे आहे. आणि मानसिक असलेले व्यवहार हे जे कोणते पण आहेत हे सगळं काही आपण समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी श्रीमद रामायण आपण ऐकायला पाहिजे आणि त्याला समजून घ्यायला पाहिजे आहे. खरं तर रामायण 3 दिवसाचं नाहीच, जवळजवळ 3 नवान्निक म्हणतात, पण 9 नवान्निक नाही, 9 महिने 9 वर्ष केले तरीसुद्धा साधारणपणे ह्याच्यातले पूर्णपणे आपण तत्त्वज्ञान घेऊ शकत नाही. इतकं काही शिकण्यासारखं आहे रामायणापासून. नवम स्कंधामध्ये रामचंद्राच्या कथा सांगत असताना त्या भागवतामध्ये सांगितलेली एक गोष्ट म्हणजे रामावतार कशासाठी झाला होता, तर त्याच्यासाठी एक गोष्ट सांगतात, मर्त्यावतारस्त्विह मर्त्य शिक्षणम. मनुष्याचा अवतार जे भगवंतांनी घेतलेला आहे ते घेण्यामागचं निमित्त काय म्हणजे केवळ मर्त्य शिक्षणम. मनुष्याला माणुसकी कशी असायला पाहिजे, मनुष्य नावाचा व्यक्ती कशा रीतीने त्याची प्रवृत्ती असायला पाहिजे हे समजून देण्यासाठी रामायणाची रचना केली गेली आहे. ह्या प्रकारे मानवीय व्यवहार समजून घेण्यासाठी आपल्यासाठी आलेला एखादा ग्रंथ म्हणजे श्रीमद रामायण. माणुसकी शिकायची असेल तर आज रामायणाचं सिरियल आहे, अक्षरशः त्या सिरियल केलेल्या माणसाला त्या रामाच्याबद्दल काही माहीत आहे की नाही की माहीत नाही, पण त्यांनी केलेले जे पात्र आहे, रामायणाचं जे पात्र त्यांनी अभिनय केलेला आहे, ते अभिनय केल्यानंतर कितीतरी दिवसापर्यंत त्या माणसाचे लोक पाय पडत होते म्हणून, त्या माणसाचे लोक पाय पडत होते म्हणून. लक्ष्मण जर कुठं जर दिसला तर तुम्ही लक्ष्मणचा पाठ करतात ना, फार सुंदर केला तुम्ही म्हणून त्यांना लक्ष्मण म्हणून समजून त्याला नमस्कार करायचे. काही लोकांना इरिटेशन व्हायचं, ते सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा माझा अभिप्राय नाही आहे. माझा सांगण्याचा अभिप्राय काय म्हणजे आता साधारण एखादा व्यक्ती रामाचा अभिनय फार सुंदर रीतीने करतो म्हणल्यानंतर अशा प्रकारच्या व्यक्तीला इतकी किंमत आहे, इतकं त्याला मोठं स्थान आहे. तर विचार करा, स्वयं रामचंद्र प्रभू, त्याचे जीवन, त्याचे व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी कशी असणार आहे. देवाचा अवतार आहे, देवाचा अंश आहे, हे सगळं वेगळं. देवाचा अवतार ह्या एका दृष्टिकोनाने कोणी बोलत नाही, पण त्याच्यापेक्षा एखादा साधारण असलेल्या मनुष्याच्या दृष्टिकोनाने जर आपण पाहायला गेलं तर एखादा पूर्ण असलेला मनुष्याची प्रवृत्ती कशी असायला पाहिजे हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर रामायणामधले रामाची जे मनोवृत्ती आहे, प्रवृत्ती आहे, ते आपण समजून घेणं फार बरोबर कशा प्रकारे व्यवहार करायचा, भावाबरोबर कशा प्रकारे व्यवहार करायचा, लोकांबरोबर, दुष्टांबरोबर, हे एकेका व्यक्तीबरोबर कशा कशा प्रकारचे व्यवहार करायचं असतं हे पूर्णपणे एखाद्या व्यक्तीला समजावून देणारा पात्र म्हणजे श्रीरामचंद्राचा पात्र आहे. अजून एक गोष्ट, अजून एका दृष्टिकोनाने जर आपण जर समजायचं असेल तर आता रामायण असू देत, भागवत असू देत, श्रीमद महाभारत असू देत, हे सर्व काही जे आहे हे सर्व काही आपल्याला एका दर्पणासारखं आहे, एका आरशासारखं आहे. ज्या प्रकारे आपण आरशामध्ये पाहिल्यानंतर आपण कसे आहोत आपल्याला दिसतंय, आपला रूप आपल्याला कळतंय, त्याच प्रकारे मी कोण आहे, कशा प्रकारचं आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपण रामायण, महाभारत, भागवतांचं अध्ययन करायला पाहिजे. मी रामासारखा आहे, दशरथासारखा आहे, धर्मराजासारखा आहे का, दुर्योधनासारखा आहे, शकुनीसारखा आहे, कशा प्रकारचं आहे, माझं व्यक्तिमत्व कसं आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ह्याच्यासाठी रामायण, महाभारत आणि भागवतांचं अध्ययन, अवलोकन करायला पाहिजे. ज्ञानी लोक सांगतात, प्रत्यहम प्रत्यवीक्षेत नरश्चरितमात्मनः किं नु मे पशुभिस्तुल्यम किं नु सत्पुरुषैरिती. प्रतिनित्य हे एका मनुष्याने स्वतःचे जे चरित्र आहे, मी कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे, माझ्यामध्ये काय चांगलेपणा आहे, काय वाईटपणा आहे, प्रतिनित्य एका व्यक्तीने त्याचं परिशीलन करायला पाहिजे अशा प्रकारे सांगतात. पशूंसारखा, जनावरासारखे कामं मी काय करत आहे, किं नु मे पशुभिस्तुल्यम
किम नु सत्पुरुषैरिती, महा व्यक्तींनी केलेले जे काम आहे त्यांच्यासारखे एखादे काम मी कोणतं करत आहे, ह्याचं परिशीलन एखाद्या मनुष्याने प्रतिनित्य करून घ्यायला पाहिजे. आपण राम होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, आपण दशरथ होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, अथवा कोणत्या व्यक्तीप्रमाणे आपण आपलं जीवन करायला पाहिजे हे समजून घेण्यासाठी आपण रामायण, महाभारत, भागवतांचं अध्ययन करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठीच मी अगोदर एका शब्दामध्ये सांगितलं, रामायण, महाभारत, श्रीमद भागवत हे सर्व काही दर्पण आहे, आरसा आहे. आपण कोण आहेत हे समजून घ्यायचं असेल तर रामायणातले, महाभारतातले एक एक पात्र आपण पाहावे. कोणत्या पात्राला मी समान आहे, अत्यंत लालची, अत्यंत दुष्ट, इतरांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकणार नाही, हठवादीपणा, अशा प्रकारचा स्वरूप जर आपला असेल तर आपण दुर्योधन आहे. त्याचं स्वरूप तसंच आहे. पुत्रमोह, अत्यंत पुत्रमोहाला पात्र झालेला एखादा व्यक्ती म्हणजे तो आहे धृतराष्ट्र, जो कधीही चांगला वाईट कधी पण विचार केला नाही, पण एकच त्याने विचार केला की हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे, ह्याच्यासाठी काही पण करू देत, चुकीचं नाही, अशा प्रकारचे विचार केला. म्हणजे अशा प्रकारचा जो व्यक्ती जगामध्ये करतो त्याला धृतराष्ट्राच्या समान आपण समजायला पाहिजे आहे. म्हणजे एक एक पात्र असे आहेत ना, जे की आपण आदर्शाच्या रूपामध्ये त्याचं ग्रहण करायला पाहिजे आहे, करून घेऊन त्याच्या अनुसारेनं आपण व्यवस्था करून घ्यायला पाहिजे आहे. त्याच्यामध्ये जे कोणते पण रिपेअरिंग आपण करायचे आहेत ते सगळं करायला पाहिजे आहे. हे सर्व काही करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी रामायण, महाभारत, श्रीमद भागवत ह्याचं अध्ययन करायला पाहिजे. 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 100 नाही, लाखो वर्षांपासून एखाद्या व्यक्तीला मनुष्यत्वाची जाणीव करून देणारा एखादा ग्रंथ आहे तर तो आहे श्रीमद रामायण. मनुष्यत्वाची जाणीव करून देणारा, बुद्धी बल जास्त करून देणारा, हे सर्व काही एखादा ग्रंथ कोणतर करून देतो म्हणलं तर तेच आहे श्रीमद रामायण. नीती सांगणारा, कथा बोधक असलेला, नीती कथा बोधक असलेला एखादा ग्रंथ आहे ते तर श्रीमद रामायण आहे. या प्रकारे स्वतःच्या आत्मोद्धारासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी रचना केला गेलेला ग्रंथ म्हणजे व्यवहाराचा ज्ञान करून देण्यासाठी गेलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद रामायण आहे. या प्रकारे आपण समजून घ्यायला पाहिजे आहे. किती प्रकारचे प्रसंग रामावर आले. बायकोला घेऊन, पत्नीला घेऊन वनाला जायची परिस्थिती आली, वडिलांचा वियोग झाला, भ्रातूंमध्ये कधी पण वैरस्य येण्यासारखा, विरस होण्यासारखा जर प्रसंग आला तर त्या प्रसंगाला रामाने कशा प्रकारे मेंटेन केलं, आईबरोबर कशा प्रकारे त्यांनी बोललं. आजकालचे लोक जर कोणी असतील तर सहजपणे आपल्याला वाटतंय, जा रे 4 दिवस बाहेर जाऊन राहून ये, घरामध्ये कशाला राहतोस म्हणून एखाद्या आईने म्हणलं. आजकालचे मुलं काय करतील काही माहीत नाही. कैकेयीने म्हणलं 14 वर्षाचा वनवासासाठी रामाला पाठव म्हणलं तर राम त्याला नतमस्तक होऊन त्या आज्ञेचा धारण करतो. कशा प्रकारचे व्यवहार करतो, काय बोलतो, हे सर्व काही समजून घेणं फार आवश्यक आहे. व्यवहार कुशलता जी आहे हे आपण आपल्याला जाणीव त्याची करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी रामायण अवश्य आपण त्याच्याबद्दल समजून घ्यायचं आहे. रामायणावर आजकाल अनेक प्रकारची टीका चालू आहेत. राम म्हणजे अत्यंत व्यसनी असलेला मनुष्य होता, दुष्ट असलेला व्यक्ती होता, अशा प्रकारे सांगण्यासारखे प्रसंग आपण कितीतरी पाहत आहोत. पण ह्या सर्व गोष्टींचे उत्तरही आपण अनेक रीतीने, वैज्ञानिक रीतीने तर बहुत पाहण्याचा प्रयत्न तर करूया. पण साधारणपणे जे सैद्धांतिकरित्या अथवा लोकरित्या जे अत्यंत सूक्त आहे, ग्रंथामध्ये सांगितलं आहे, त्या विषयाबद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या रामायणामध्ये आलेले जे कोणते पण प्रकारचे विरोध आहेत, फॉर एक्झाम्पल आता रामाने वालीचा वध केला, वालीचा संहार केला. वालीचा संहार करत असताना त्यांनी समोर येऊन बाणाचा प्रयोग केला नाही. कशासाठी? तर ह्याच्यासाठी मध्वाचार्यांनी अनेक प्रकारचे कारण श्रीमद महाभारत तात्पर्यनिर्णयामध्ये सांगितलेलं आहे. या प्रकारे अनेक प्रकारचे गोष्टी ज्याचा निर्णय श्री मध्वाचार्यांनी महाभारत तात्पर्यनिर्णयामध्ये केले आहे, त्याच्याबद्दल ते कथा जोडून त्याच्याबरोबर आपण
त्याच्याबद्दल ह्या एका कथाच्या बद्दल आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ह्या प्रकारचा एक विशेष असलेला काव्य म्हणजे श्रीमद रामायण आहे. अजून एका दृष्टिकोनाने सांगायचं म्हणलं तर जगामध्ये सगळ्यात पहिला काव्य कोणता तर झाला असेल तर तो आहे रामायण. सगळ्यात आदी काव्य आदी कवी अशा प्रकारे आपण जगामध्ये कोणाचा पाहायचा असेल तर तो एकच व्यक्ती आहे, तो आहे श्री वाल्मिकी ऋषी. आणि काव्य म्हणजे श्री रामायण काव्य अशा प्रकारे आहे. ह्याचं महात्म्य अनेक अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. सनतकुमार सनकादी ऋषी आणि नारदांचा समागम एकदा गंगा नदीच्या तटावर होतो. ह्या रामायणाचा पठन केल्यानंतर त्याच्यापासून काय लाभ आहेत अशा प्रकारे विचारल्यानंतर त्याच्यासाठी अनेक प्रकारचे कथा नारद महर्षी सांगतात. सगळ्यात अगोदर श्रीमद रामायणाची कथा कार्तिक मासामध्ये श्रवण केलं तर त्याच्यापासून काय होतं ह्याच्याबद्दल एक कथा सांगतात. काय होतं म्हणजे कृतयुगामध्ये अत्यंत धार्मिक असलेला सोमदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. गौतम ऋषींकडे त्यांनी सर्व धर्मग्रंथांचे अध्ययन केले आहे, सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं आहे. फार बुद्धिमान असलेला व्यक्ती होता. यद्यपि अगोदरच त्यांनी अध्ययन केलं होतं, केलं तरीसुद्धा पुनरपि त्यांनी समग्र शास्त्रांचं अध्ययन त्या गौतम ऋषींपासून श्रवण केलं आहे. केल्यानंतर सहजपणे एकदा त्या नदीच्या काठेवर बसून भगवंताची परिचर्या करत आहे. करत असताना त्याच वेळेला तिथे त्याचे गुरु गौतम ऋषी आलेला आहे. महादेवाची अर्चना करत आहे आणि गुरु आलेत. देवाची अर्चना करत असताना त्यांनी गुरूंना प्रणाम केला नाही. तरीसुद्धा सहजपणे भगवंताचा भक्त आहे अशा प्रकारे विचार करून त्यांनी त्याला सोडून टाकलं, क्षमा केली. पण रुद्रदेवानी महादेवानी मात्र त्याला क्षमा केली नाही. गुरूंचा अपमान केलास, गुरु जरी समोर आले तरीसुद्धा त्यांना तू नमस्कार केला नाहीस, ह्या कारणाने राक्षस हो, ब्रह्मराक्षस होऊन जा अशा प्रकारे त्याला शाप दिला. तो राक्षस झाला, ब्रह्मराक्षस नाही राक्षस झाला. गुरूंना त्याने क्षमा याचना केली. स्वामीन, न कळत माझ्या हाती हे अपराध घडला आहे, ह्याचा परिहार काय आहे अशा प्रकारे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षामध्ये 9 दिवसापर्यंत नवान्निक रित्या तो रामायणाचं श्रवण कर. हे जे शाप आहे 12 वर्षापर्यंत राहणार, त्याच्यापेक्षा जास्त राहणार नाही. ह्या प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी राक्षसाचा वेश त्याला आला, रूप बदलला, तो राक्षस झाला. राक्षस झाल्यानंतर सर्व वनामध्ये संचार करत आहे, इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत आहे. जे लोक मिळतात त्या लोकांना खाऊन टाकतो. प्राणी मिळाला, प्राणींचं भक्षण करत आहे. जे काही प्राणी आपल्या हाती लागतात, मनुष्य असू देत, प्राणी असू देत, सर्वांचं भक्षण करत आहे. करता करता एका वनापासून अजून एका वनामध्ये, त्या वनापासून आणि अजून एका वनामध्ये अशा प्रकारे सर्वत्र संचार करता करता नर्मदा नदीच्या काठेवर आलेला आहे. तिथे एक देश आहे, त्या कलिंग नावाच्या देशामध्ये गर्ग नावाचा एक ब्राह्मण होता. तो गर्ग आपल्या डोक्यावरती गंगाजल धारण करून यात्रा करून त्या महादेवाचं स्तोत्र करत येत होता. येत असताना त्या राक्षसाला, त्याचं नाव सुदास अशा प्रकारे होतं म्हणतात. सुदास नावाचा जो राक्षस आहे त्याला भूक लागली होती. एवढाच हा ब्राह्मण दिसले की त्याच्या जवळ गेला. आज माझं पारण, जे माझी पारणा करायची होती, द्वादशीची पारणा करतो ना आपण, त्या प्रकारे मला भूक लागली, इतक्या वेळेपर्यंत मी उपवास, आता माझी पारणा संपन्न झाली अशा प्रकारे समजून त्याच्यावर दोन्ही हात वर उचलून असं धरायला गेला की त्याला स्पर्श करायला झाला नाही. त्या ब्राह्मणाला तर स्पर्श करायला झाला नाही. अशक्तस्तम द्विजंभंतुम इदमूचे स राक्षसः. त्याला ब्राह्मणाला संहार करायला, हात लावायला त्याला होत नाही हे पाहिल्यानंतर त्यावेळेस राक्षसाने विचारवलं, अहो भद्र महाभाग, नमस्तुभ्यम महात्मने, महात्मा ब्राह्मणा तुला नमस्कार. अनेक करोडो लोकांना मी खाल्लेला आहे, कितीतरी लोकांना मी मारलेला आहे, ठार मारलेला आहे, त्यांचा संहार केला आहे, त्यांना खाऊन टाकलेला आहे, तरी सुद्धा मला कोणी काही करू शकलं नाही.
मी सगळ्या लोकांच्या जवळ गेलो, कोणत्याही ब्राह्मणाला मी सोडलं नाही, पण आज तुझ्या जवळ आलं तर तुला हात लावायला होत नाही. तर तू जे स्मरण करत आहेस, तू रामाचं स्मरण करत आहेस, महादेवाचं स्मरण करत आहेस, महादेवाला वर देणाऱ्या रामाचं स्मरण करत आहेस. माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की हे जे महादेवाने दिलेलं राक्षसत्वाचा शाप आहे, 12 वर्षापर्यंत राहणार आहे. 12 वर्षानंतर हे शापापासून तू मुक्त होशील. रामायणाची कथाचं श्रवण कर अशा प्रकारे सांगितलं होतं. माझ्या दैवयोगाने आपण प्राप्त झालात मला. त्याच्यासाठी रामायण कथा सांगा, रामायणाची कथा सांगा अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळेस त्या ब्राह्मणांनी 9 दिवसापर्यंत रामायणाची कथा सांगितली. कथा श्रवण मात्रेण राक्षसत्वम अपाकृतम विसृज्य राक्षसं भाम अभवत देवतोपमः. राक्षसाचा जो देह होता, राक्षसत्व गेलं आणि त्याला देवतत्व प्राप्त झालेलं आहे. सुंदर असलेला, भास्वर असलेला देवता देहाची प्राप्ती झालेली आहे. त्यानंतर त्याचा उद्धार झाला. सूर्यासारखा त्याचा प्रकाश सर्वत्र निघत आहे आणि अशा प्रकारे त्याचा उद्धार झाला. त्या ब्राह्मणाला नमस्कार त्याने केला आणि तो चांगल्या सद्गतीला पावला अशा प्रकारे सांगतात. रामायणेति यन्नाम सकृदुच्यते सकृदप्युच्यते यदा तदैव पाप निर्मुक्तो विष्णुलोकम स गच्छति. समजून घ्या, आपण रामायणाची कथा ऐकणं हे सगळं एक गोष्ट आहे. फक्त रामायणाची कथा ऐकणं एवढंच नाही. रामायण हे 4 अक्षर आहेत ना, नारायण अशा प्रकारे आपण ज्या प्रकारे भगवंताचं नामस्मरण करतो त्याच प्रकारे नारा असलेला नारा नाही, रामायण 1 अक्षराचा व्यत्यास झाला आहे. रामायण हे 4 शब्द जे आहेत ह्याचा जरी आपण प्रतिनित्य ही शब्द उच्चारण केलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. इतकं पुण्य कर असलेलं नाव श्रीमद रामायणाचं आहे अशा प्रकारे सांगतात. प्रतिनित्य ही हे जे सुदास नावाचा जो राक्षस होता, सोमदत्त नावाचा जो राक्षस होता, ब्राह्मण होता, त्याचा उद्धार झाला रामायणाच्या श्रवणापासून. अशा प्रकारे ही कथा प्रतिनित्यही जो लोक श्रवण करतात त्यांना गंगा स्नान केल्यापेक्षा शतशः जास्त पुण्य त्याला प्राप्त होतं अशा प्रकारे सांगतात. एवढं झाल्यानंतर माघ मासामध्ये श्रीमद रामायण कथा श्रवण केलं तर काय फल प्राप्त होतं त्याच्याबद्दल अजून एक कथा सांगतात. पूर्वकाळामध्ये द्वापर युगामध्ये सुमती नावाचा सोमवंशामध्ये जन्म घेतलेला राजा होता. सप्तद्वीपवती असलेला समग्र भूमंडलाचं तो पालन करायचा. त्याची पत्नी, तिचं नाव सत्यवती अशा प्रकारे होतं. फार निष्ठावान असे. विभांडक ऋषी स्वतःच्या शिष्यगण समेत होऊन त्याच्या घरी येतात. आल्यानंतर राजा त्यांना बसवून सर्व प्रकारचे सन्मान सत्कार करतो. केल्यानंतर अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठीच मी सांगितलं की रामायण 1-2 दिवसामध्ये सांगण्यासारखी गोष्ट नाही. एक कांड जवळजवळ महिने सांगण्यासारखे गोष्टी आहेत. आणि एवढंच नसता त्या ऋषींचा सत्कार केला, चांगल्या रीतीने त्यांचे उपचार केले. त्यावेळेस ऋषी म्हणतो, आम्हाला फार आनंद झाला आहे. तुझे हे जे उपचार आहेत फार चांगले आहेत, चांगल्या रीतीने उपचार केलास, चांगली गोष्ट आहे. पण मला एक गोष्ट सांग, तू सदाकालामध्ये रामायणाचं पठण करत आहेस हे मी बघितलं. तुझी पत्नी ही रामाची सेवा करते हे पाहिल्यानंतर मला फार आश्चर्य वाटलं. तर ह्याच्या मागचे काय कारण आहे याच्याबद्दल मला सांग अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर त्याने सांगितलं की मी जन्मांतरामध्ये मालती नावाचा एक शूद्र होतो. दुष्ट कार्य करायचा, सर्व प्राणींना मारहाण करायचा, अशा प्रकारे मी असायचा. सर्व प्राणींचा वध करायचा. अशा प्रकारे कामं करत असताना माझ्या बंधूंनी, सर्व लोकांनी मला सोडून टाकलं. मी वनाला आलो. तिथं खायला प्यायला मला काही मिळालं नाही. शेवटी वसिष्ठ ऋषींचा आश्रम दिसलं. तिथे आश्रमाच्या जवळ गेलो. जवळ गेल्यानंतर तिथे असलेले त्या वनाच्या आजूबाजूला, त्या वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाच्या आजूबाजूला असलेले जे कंदमूल होते, वन औषधी होते, वन्य फलं होते, जंगली फलं जे होते ते सर्व फळं मी घेऊन खायचा. त्याच्यावरनं माझी जीविका चालायची. अशा प्रकारे माझं जीवन मी चालवत असताना एकदा काय झालं, विंध्य देशापासून आलेली एक
निषाद कुल संभवन, निषाद कुलामध्ये उत्पन्न झालेली काली नावाची एक व्यक्ती आली. ती स्त्री फारच भूक लागली होती, तिला प्यायला खायला तिला गती नव्हती. अशा प्रकारची स्त्री ग्रीष्म ऋतूमध्ये आली होती. तर आल्यानंतर मी तिला खायला थोडंसं पाणी दिलो, मांस दिलो खाण्यासाठी. म्हणजे राक्षस होता, दुष्ट वृत्तीचा होता, ह्या कारणाने थोडेसे मांस इत्यादी वनफलं जे काही पण होतं ते सगळं काही त्यांनी दिलं. दिल्यानंतर त्या स्त्रीच्या बद्दल एक गोष्ट सांगतात. दांभिक नावाच्या एका व्यक्तीची पुत्री, तिने फारच दुष्ट कृत्य केले होते. स्वतःची जे पती स्वतःचा जो पती होता त्या पतीची हत्या तिने केली होती. त्या एका कारणाने तिच्या घरच्या लोकांनी, त्या राज्याच्या लोकांनी तिला मारून तिथून पाठवलं होतं, राज्यातून बहिष्कृत केलं होतं. मला तिची परिस्थिती पाहिल्यानंतर दया वाटली. त्यानंतर आम्ही दोघंही एकत्र राहत होतो. राहत असताना एका दिवशी सहजपणे खाण्यापिण्याचे वांदे झाले, गती नव्हती. ह्या कारणाने वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये गेलो. तिथे 9 दिवसापर्यंत आम्ही भुखे राहून रामायणाचं नवान्हिक कथा तिथे चालू होती. चालू असताना आम्ही दोघांनी भक्तिभावाने त्या कथाचा श्रवण केला. कथाचा श्रवण करण्याच्या प्रभावाने करून 9व्या दिवशी कथा समाप्त झाल्यानंतर आम्ही तिथेच आमचा देहत्याग केला. देहत्याग केल्यानंतर साक्षात भगवंताचे दूत आले, आम्हाला घेऊन गेले. 1,00,000 वर्षापर्यंत, 1,00,000 नाही, युगकोटी सहस्राणी युगकोटी शतानीच करोडो करोडो युगांपर्यंत मी वैकुंठामध्ये म्हणजे सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती आम्ही केली आहे रामाच्या भवनामध्ये. आणि त्यानंतर इंद्र लोकामध्ये स्वर्गामध्ये होतो. त्यानंतर पृथ्वीमध्ये आता आलेला आहे. पृथ्वी लोकामध्ये सध्याच्याला राजाचा जन्म आम्ही घेतलेला आहे. त्याच्यासाठी माझ्या सांगण्याचा अभिप्राय काय होता म्हणजे तो व्यक्ती म्हणत आहे, अवेशेनापि यत्कर्म कृतं तत्सु महत् फलम. आपल्याला कळून अथवा न कळून चांगले अथवा वाईट गोष्टी घडले तरी त्याचा फल आपल्याला प्राप्त होतो. रामायणाची कथा उद्देशपूर्वक मी ऐकलेली नाही, तरीही मला त्या रामायण कथाचं श्रवण केल्याचा फल मिळाला आहे आणि राजा झालेला आहे. सर्व संपत्ती मला आज आहे. ह्या कारणाने रामाचं भजन आम्ही करतो अशा प्रकारे सांगितलं. ह्या प्रकारे रामायणाचं जे महत्त्व आहे त्या महत्त्वाच्याबद्दल त्यांनी विभांडक ऋषींनी त्याच्याद्वारे श्रवण केलं अशा प्रकारे सांगतात. म्हणजे माघ मासामध्ये त्या भगवंताची कथा श्रवण केल्यामुळे त्याला सद्गती झाली, उत्तम जन्माची प्राप्ती झाली या प्रकारे सांगतात. एवढंच नसता पुढे चैत्र मासामध्ये रामाची कथा श्रवण केल्यापासून फळ प्राप्त होत असलेल्या फलाच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगतात. काय होतं म्हणजे कलिक नावाचा एक व्याध व्यक्ती होता. पूर्व काळी कलियुगामध्ये सौवीर नावाचं नगर होतं. सर्व लोकांना तो मारायचा, मार्गामध्ये आलेल्या सर्व लोकांना लुटायचा, प्राणींचा वध करायचा, संहार करायचा. अशा प्रकारे स्वतःचं जीवन त्याचं चालायचं. सौवीर नगर नावाचं एक पट्टण होतं. त्या एका पట్టणामध्ये तो आला. तिथेच एकत्र एक रामाचं मंदिर होतं. केशवाचं मंदिर म्हणजे भगवंताचं एक मंदिर होतं. त्या एका भगवंताच्या मंदिराच्या आजूबाजूला मोठे मोठे हंडे, कलश, धनापासून धन पूर्ण असलेले कलश त्याला दिसले. त्या कलशांना घेऊन चोरी करून निघून जायचा अशा प्रकारे त्याने विचार केला. आणि जात असताना ते कलश ज्यावेळेस घेण्यासाठी तिथे जवळ गेला तर तिथे एका ऋषीला त्याने पाहिलं. उत्तंक नावाचे ऋषी होते. ते ऋषी दोन्ही डोळे झाकून तप करत बसलेले होते. आणि त्या लुब्धकाला म्हणजे त्या व्याध निषाद वृत्ती नसलेल्या कलिक नावाच्या त्या व्यक्तीला काय वाटलं, शिकारी होता, त्या व्यक्तीला काय वाटलं, हा व्यक्ती मी आता चोरी करायचं म्हणलं तर मला विघ्न करणार, मला आडवं येणार, अशा प्रकारे विचार करून खड्ग काढून त्याच्या छातीवर पाय देऊन एका हाताने त्याचं घसा धरून संहार करायचं म्हणायच्याच उत्तंक ऋषी म्हणतात, अरे बाळा, कशासाठी माझा संहार करत आहेस तू? मी काय पाप केलं आहे? पाप केल्यानंतर शिक्षा देणं योग्य आहे. पाप नसता कधी पण शिक्षा द्यायची नसते बाबा. पाप केलेल्या व्यक्तीला शिक्षा द्यायचं असते.
अजून एक गोष्ट सांगतो, तू काय करणार आहेस सगळं चोरी करून? कुणासाठी करणार आहेस? तू जे काही पण आता करत आहेस ना, हे केल्यापासून तुला काही चांगलं होणार नाही आहे. चांगलं होणार आहे असं तुला वाटत असणार आहे, पण काही पण तुला चांगलं होणार नाही आहे, समजून घे. आज इथे आपल्या पत्नी पुत्रांसाठी एखादा व्यक्ती चांगला करतो, ज्यावेळेस वर जातो, हे पती पुत्र कोणी पण त्याच्याबरोबर येत नसतात. येत आहे तर फक्त त्याने केलेले पुण्य. ह्या कारणाने पुण्य कर, पाप करू नकोस, चोरी करू नकोस, दुसऱ्यांचा वध करू नकोस. हे सांगितलं की हातातलं खड्ग निसटून खाली पडलं त्याच्या हातातून. त्याला पश्चाताप झाला, इतक्या दिवसापर्यंत मी पाप केलो, आजपर्यंत मला कोणी ही गोष्ट सांगितली नाही. मला ज्ञानोदय तुम्ही केला आहे, तर हे जे आत्तापर्यंतचे मी केलेले पाप आहेत, त्या पापांचा प्रायश्चित्त मला करायचं आहे. प्रायश्चित्त कशा प्रकारे करायचं ह्याच्याबद्दल तुम्ही सांगा. एक गोष्ट सांगतात, त्या भगवंताच्या मंदिरामध्ये गेला. एक गोष्ट सांगतात, मी श्लोक वाचूनच सांगतो. तत्संगस्य प्रभावेण हरिसन्निधी मात्रतः गतपापो लुब्धकश्च सानुतापो भवध्रुवम. त्या व्यक्तीच्या संगतीमध्ये आल्यापासून तक्षणामध्ये त्या व्यक्तीच्या सन्निधानामध्ये आला मात्राने त्याचे जे पाप होते ते पाप पूर्णपणे नष्ट झाले होते. आणि भगवंताच्या सन्निधानामध्ये आल्यामुळे त्याची बुद्धी शुद्ध झाली होती, अशा प्रकारे सांगतात. म्हणजे सहज आपण विचार करता करता अथवा काही विचार करू न करू एखाद्या देवळाला जाऊन आपण 4 प्रदक्षिणा करून आले तरी त्याच्यापासून आपल्याला काय फलाची प्राप्ती होते समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. जास्त काही करायची गरज नाही आहे. देवासमोर जायचं, बसायचं, 5 मिनिट बसून निघून यायचं. एवढं केलं तरी सुद्धा आपल्याला किती पापाचा नाश होतो. ह्या एका कथाचा संदेश आपण ऐकून घ्यायला पाहिजे आहे. त्याच्यासाठी त्या मंदिरामध्ये आल्यामुळे त्या व्यक्तीला जी दुर्बुद्धी होती ती दुर्बुद्धी निघून गेली, पश्चाताप होत आहे, पापाचा प्रायश्चित्त करावा अशा प्रकारे त्याला वाटत आहे. प्रायश्चित्त करावा अशा प्रकारे वाटत असताना त्यावेळेस त्यांनी काय केलं, म्हणजे आता ह्याचा प्रायश्चित्त कशा प्रकारे करायचा विचारलं तर त्याने म्हणलं की श्रावण मास आहे, ह्या चैत्र मास आहे, चैत्र मासामध्ये रामायणाचं श्रवण कर, सर्व पापांपासून तू दूर होशील अशा प्रकारे सांगितल्यानंतर रामायणाची कथा त्यांनी चैत्र मासामध्ये श्रवण केला. चैत्र मासामध्ये त्या युक्तंक ऋषीच्या तोंडातून त्यांनी जे कथा ऐकलं की लगेच त्याला मूर्छा आली. मूर्छित होऊन खाली पडला आणि देह त्याग करून टाकला. त्याने दिव्य असलेलं देह धारण केलं आहे. झाली आहे. जाताना त्या उत्तंग ऋषीला त्याने नमस्कार केला आणि म्हणतो, स्वामीन, हे ब्राह्मण, माझा उद्धार केलास, तुला पुन्हा पुन्हा हा नमस्कार असो अशा प्रकारे सांगून त्याने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि तिथून निघून गेला. अशा प्रकारे रामायणाची कथा माघ मासामध्ये, कार्तिक मासामध्ये आणि चैत्र मासामध्ये 3 काळामध्ये ऐकण्यासाठी योग्य असलेली कथा आहे अशा प्रकारे सांगतात. हे जे चैत्र, माघ आणि कार्तिक पंचमीपासून संकल्प करून स्वस्ती पुण्याह वाचन करून 9 दिवसापर्यंत मी हे कथा श्रवण करणार आहे. हे कथा पूर्ण होऊ दे अशा प्रकारे भगवंताला प्रार्थना करून अनेक प्रकारचे विचार सांगितलेले आहेत. त्या प्रकारे आपण कथाचं श्रवण करायला पाहिजे आहे अशा प्रकारे सांगतात. या रामायणाचा आरंभ होतो. ह्या प्रकारे रामायणाची महिमा आहे. पुढे रामायण ओम तपस्साध्याय निरतम तपस्वी वाग्विदांबरम नारदम परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुंगवम. पहिला श्लोक आहे वाल्मीकी रामायणाचा. तप आणि पाठप्रवचन करण्यामध्ये नारद महर्षींना तपस्वी आणि वाग्मी असलेले अशा प्रकारच्या नारद ऋषींना वाल्मीकी ऋषींनी प्रश्न विचारला. समग्र जगामध्ये अत्यंत गुणवान, भारी पराक्रमी, धर्म, कृतज्ञ, सत्यवाक, दृढव्रत, फार सुंदर असलेले चरित्र ज्याचे आहे, एक प्रिय असलेले दर्शन म्हणजे सुंदर, ज्याला बघितलं तर अशा प्रकारचा व्यक्ती जगामध्ये कोण आहे याच्याबद्दल सांगा अशा प्रकारे त्याने प्रश्न फार विस्तारेण विचारलं. रामाच्या बद्दल संक्षेप आणि समग्र रामायणाची कथा त्याने ऐकवल्यानंतर पुढे
त्याच वेळेला काय झालं म्हणजे एक छोटी नारद महर्षींनी ह्या प्रकारे ती घटना ते समग्र रामायणाचं संक्षेपामध्ये त्याच्यासमोर केल्यानंतर शिष्य समेत होऊन दुपारच्या वेळेस स्नान करण्यासाठी तमसा नदीच्या पाण्यामध्ये स्नान करण्यासाठी कटिभागापर्यंत पाण्यामध्ये उतरलेलं आहेत. फार शुद्ध असलेलं पाणी होतं. ते पाहिल्यानंतर त्यांनी त्या जलाची प्रशंसा करतात. एखाद्या साधू सज्जन असलेल्या व्यक्तीचा मन ज्या प्रकारे शुद्ध असतो त्या प्रकारे हे जल शुद्ध आहे, अशा प्रकारे त्या जलाचं वर्णन करतात. तेवढ्यातच काय झालं म्हणजे तिथे दोन क्रौंच पक्षी होते. त्या क्रौंच पक्षींपैकी एका प्रकारचे क्रौंच पक्षी म्हणजे संबंधाची रचना करायची अशा प्रकारच्या स्थितीमध्ये कामुक असलेल्या दोन क्रौंच पक्षींना जवळ पैकी एका क्रौंच पक्षीला एका व्याध व्यक्तीने त्याला बाणाने मारला आहे. बाणाने त्याच्यावर वेध साधला आहे. तर त्याच वेळेस वाल्मिकी ऋषींच्या मनाला ही गोष्ट खटकली आणि लागल्यानंतर त्याच वेळेस सहजपणे त्यांच्या मनामध्ये असलेला शोक श्लोकाच्या रूपामध्ये तोंडातनं बाहेर आला. श्लोकाच्या रूपामध्ये तोंडातून बाहेर येत आहे. मानिषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समाह तत्यत् क्रौंच मिथुनाच एकमवधी काममोहितम. हे निषाद जातीच्या, तू काय फार मोठं काम केलंस असं वाटतंय काय? मा प्रतिष्ठाम अगमहा, फार मोठं काम केलेलं आहे अशा प्रकारे प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तीसारखं तू दाखवत आहेस ना. तू केलेली फार मोठी चुकीची गोष्ट आहे. दोन कामुक असलेल्या पक्षींपैकी एका पक्षीला तू संहार केलास. अजून एक पक्षी रडत आहे, तळमळत आहे. हे चांगलं कार्य नाही. अशा प्रकारे त्यांनी सांगून शाप दिलं. मान प्रतिष्ठां त्वमगमः, अशा प्रकारे कधीही तुला चांगलं होणार नाही अशा प्रकारे त्यांनी शाप दिला आहे. शाप दिल्यानंतर शाप दिल्याच्या प्रभावानं पुढे त्यांनाच फार आश्चर्य वाटलं. अरे बापरे, सहजपणे माझ्या तोंडातनं हे श्लोक कसा काय निघाला. फार आनंद वाटला म्हणून त्याला. आनंद वाटल्यानंतर शिष्याला म्हणलं हे श्लोक म्हण एकदा, परत एकदा श्लोक सांग अशा प्रकारे म्हणलं. श्लोक सांग म्हणलं की बरं आहे म्हणून त्यांनी श्लोक परत एकदा म्हणलं. अजून एकदा श्लोक सांगितलं. शिष्याला सांगितलं अजून एका श्लोकाचं मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समाह. परत एकदा अजून एका व्यक्तीला ते श्लोक सांगायला सांगितलं. श्लोका आता त्याला रिवाईज करायला लावत आहेत. तंत्री लय समन्विता, हातामध्ये तंबुरी होती. तंबुरीच्या ते आवाजाबरोबर त्या रागामध्ये त्या श्लोकाचं रिपिटेशन करायला लावत आहेत. अशा प्रकारे करत 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 त्यांनी आश्रमापर्यंत गेले आहेत. सर्व लोकांसमोर सांगितलं की बघा मी श्लोकाची रचना केली आहे, फार सुंदर आहे श्लोक. अनेक प्रकारचे विचार ह्या गोष्टीमध्ये सांगायचे आहेत. समयाचा अभाव असल्यामुळे फार संक्षेपामध्ये सर्व कथा मला सांगावे लागत आहेत. काही मूल निर्णय जे आहेत त्या निर्णयाच्याबद्दल मात्र मी सांगून इतर कथांना संक्षेप करतो. त्यावेळेस स्वतःच्या शिष्यगणांमध्ये बसलेला असताना तिथे श्री चतुर्मुख ब्रह्मदेव येतात. आलं की सर्व लोक उठून उभं राहतात. ब्रह्मदेवाचं स्वागत करतात. ब्रह्मदेवाला एकत्र बसवतात. आसन दिल्यानंतर त्यांच्या आज्ञानुसार स्वतः पण बसतात. बसल्यानंतर फार आनंद झाला होता वाल्मिकी ऋषींना. ह्या कारणाने त्यांनी ते जे श्लोक होतं परत ब्रह्मदेवाच्या समोर सांगितलेलं आहे. मानिषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समाह यत् क्रौंच मिथुनाद एकमवधी काममोहितम. ह्या प्रकारे सांगितलं की लगेच त्यांनी म्हणलं आता हे श्लोक माझ्या तोंडातनं निघाला आहे स्वामी. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या समोर ज्यावेळेस त्या श्लोकाचं निवेदन त्यांनी केल्यानंतर ब्रह्मदेवाने म्हणलं वाल्मिकी ऋषी बघा हे जे श्लोक आहे तुम्ही केलेलं आहे खरं आहे, पण हे जे तुमच्याद्वारे केला गेलेलं आहे हे करण्याचं मागचं कारण मीच आहे. माझी इच्छा होती
की तुम्ही हे श्लोक करावं. त्याच्यासाठी तुमच्याकडनं हे श्लोक झालेला आहे. मच्छंदा देवते ब्रह्मन प्रवृत्तेयम सरस्वती. तुझ्या तोंडातनं ही गोष्ट माझ्या इच्छेच्या अनुसार निघालेलं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. रामस्य चरितम कृष्णम गुरुत्वम ऋषी सत्तम. रामाच्या चरित्राची रचना करा, रामायणाची रचना करा. महाधार्मिक महाभागवत भगवंताचे अवतार असलेले जे बुद्धिमान असलेलं रामाचं जे चरित्र आहे, नारदाच्या द्वारे तुम्ही ज्या रामायणाचं श्रवण केलं आहे ते सर्व काही तुम्ही रचना करा. बघा, आजकाल आपण अनेक प्रकारचे काव्य बघतो, अनेक प्रकारचे कथा बघतो. त्या बघत असताना त्या काव्यामध्ये कसं असतं म्हणजे बघा, समोर जे दिसलेलं आहे त्याच्याबद्दल एखादा कवी असलेला व्यक्ती वर्णन करू शकतो. समोर जर समजा आता मी तुमच्यासमोर काही गोष्टी बोलत आहे, बोलत असताना आपल्याला मी सांगत असलेले गोष्टी कळतात, पण माझ्या मनामध्ये काय चालू आहे ते कोणाला कळत नाही. समोर बोललेल्या गोष्टीबरोबर कोणीतरी चार गोष्टी बोलू शकते, पण मनामध्ये काय चाललेलं आहे ह्याच्याबद्दल कोणी सांगू शकत नाही ना. ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही काव्याची रचना करा. दिव्य असलेले काव्य, तुम्ही सांगितलेलं काव्य दिव्य काव्य होणार आहे. कशासाठी? तर एकच कारण ह्याचं असं आहे, प्रत्येक काव्यामध्ये बाहेर जे चालू आहे त्याच्याबद्दल एखादा व्यक्ती वर्णन करतो, बाहेर जे दिसत आहे त्याच्याबद्दल. पण तुमच्या काव्यामध्ये तुम्ही मात्र राम असू देत, सीता असू देत, कोणतेही व्यक्ती असू देत, त्यांचे मनोभाव, मनामध्ये जे विचार चालू होते ते सुद्धा तुम्हाला कळणार आणि त्या विचारांना सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. रहस्यंच प्रकाशंच यद्वृत्तम तस्य धीमतः वैदेह्याश्चैव यद्वृत्तम प्रकाशम यदि वा रहा. रहस्यामध्ये झालेले, मध्ये झालेले, गूढमध्ये झालेले, बाहेर सगळ्यांच्या समोर झालेले, मनामध्ये विचार केलेले जे कोणते पण प्रकारचे गोष्टी आहेत ते सर्व काही तुम्ही लिहायचं. जे तच्चाप्यविदितम सर्वम विदितम ते भविष्यति. बघा, फार मोठी गोष्ट आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, बघा इतरांना कोणाला हे गोष्टी कळणार नाही, पण तुम्हाला मात्र हे प्रत्येक गोष्ट कळणार आहे. मनामध्ये विचार केलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कळतील. ह्या प्रकारे तुम्ही विचार करून ह्या काव्याचं रचना करायचं. आणि एवढंच नसता, नते वा गणुता काव्ये काचिदत्र भविष्यती. तुम्ही सांगितलेली एकही गोष्ट खोटी होणार नाही. एवढंच नसता, तुम्ही सांगितलेली रामकथा चंद्र सूर्य चंद्र जेव्हापर्यंत असतील तेव्हापर्यंत हे कथा समग्र भूमंडलामध्ये चालणार आहे. बघा, लाखो वर्षापासून अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या काव्यांची रचना केली, पण रामायण आज पण रामायणाचं आहे, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे बदल झालेले नाही. त्याच्यासाठी सांगतात, यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद् रामकथा रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. जेव्हापर्यंत पर्वत आहेत, सूर्य आहे, नक्षत्र आहेत, तेव्हापर्यंत तुमची जी रामकथा आहे समग्र जगामध्ये ती ऐकायला मिळेल, त्याचा प्रचार होईल. आणि एवढंच नसता, जेव्हापर्यंत रामकथा समग्र जगामध्ये लोक ऐकतील तेव्हापर्यंत सर्व लोकांमध्ये मुक्त असल्यासारखे तुम्ही संचार करू शकता. अशा प्रकारे त्यांनी वरप्रदान केलं आहे. तावद ऊर्ध्वमधश्च त्वं मल्लोके निवसिष्यसि मल्लोकेषु निवत्स्यसि. अशा प्रकारे त्यांनी वर देऊन त्यानंतर निघून गेले आहेत. हसितं भाषितं चैव गतिर्यावच्च चेष्टितं तत्सर्वं धर्मवीर्येण यथावत् संप्रपश्यति. विचार केलं तर मनामध्ये असलेले विचार सुद्धा बाहेर कळत आहेत. मनामध्ये विचार केलेले बाहेर त्या वाल्मिकी ऋषींना कळत आहे. ते सर्व काही श्लोकाच्या रूपामध्ये त्यांनी त्याचं निबंधन केलं आहे. दिव्य असलेल्या, अद्भुत असलेल्या 24,000 श्लोकात्मक काव्य आहे. 6 कांड आहेत, बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांड अशा प्रकारचे 6 कांड आहेत. पण ह्याच्याबरोबर 7वं कांड आहे. म्हणजे कसं आहे, इथे सांगितल्याप्रमाणे 24,000 श्लोक आहेत. 24,000 श्लोक वस्तुस्थितीने बघायला गेलं तर 6 कांडापर्यंत 24,000 श्लोक आहेत. 6 कांडाच्या पुढचं जे उत्तरकांड आहे 7वं, ते ह्याच्यामध्ये घेतलं तर 24,000 होत नाही, जास्त होतात. पण असं कसं काव्य, म्हणजे त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे समजून घ्यायचं आहे. वस्तुस्थितीने ज्यावेळेस रामाच्या राज्याभिषेकाचा संभ्रम
आला तर त्यावेळेस वाल्मिकी ऋषींना मनाला फार आनंद झाला आणि तिथेच त्यांनी हा काव्याचा मंगळ महोत्सव करून टाकला आणि त्यानंतर उत्तरकांडाची निर्मिती केली. तर त्याच्यासाठी प्रसिद्ध असलेलं एखादं कांड म्हणजे प्रसिद्ध 24,000 श्लोक म्हणजे ते फक्त रामायणाचे 6 कांडामध्ये आपण पाहायला आपल्याला मिळतात. एवढंच नसता 500 सर्ग आहेत, 6 कांड आहेत. ह्या प्रकारे भविष्य उत्तर हे सर्व काही त्यांनी पूर्णपणे बघून त्याची रचना केली आहे. रचना करून कुश आणि लव नावाचे 2 मुलं होते. फार मेधावी होते, फार सुंदर होते. एवढंच नसता राजाचे पुत्र होते. त्या दोघांनाही बोलवलं. त्यांचे वेदांचे उच्चारण ऐकल्यानंतर फार आनंद वाटला. त्यांना समग्र असलेल्या रामायण कथाचा उपदेश केला. 24,000 उत्तरकांड समेत उत्तरकांडाच्या अतिरिक्त 24,000 श्लोकांचा उपदेश त्यांना केल्यानंतर सांगतात त्यांचे स्वरूप कसे होते, रूप कसे होते. एका गीतामध्ये मराठीचे जे गीत रामायण आहे त्याच्यामध्ये इथे ज्या प्रकारचं वर्णन केलेलं आहे रामायणाच्या एकेका श्लोकामध्ये त्याच प्रकारचा उपदेश त्याच प्रकारचे एक वर्णन त्या गाण्यामध्ये केलेलं आहे. स्वये श्री रामप्रभो ऐकती कुशलव रामायण गाती. अशा प्रकारच्या एका गीतामध्ये गाण्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सांगतात बिंबादिवोत्थितो बिंबौ रामदेहात तथा परो. एक दिवा असतो तर दिवाच्या पासून अजून एक दिवा लावला, छोटासा दिवा लावतो. मोठा दिवा असतो, त्या मोठ्या दिव्यापासून छोटासा दिवा लावतो आपण. तर त्या मोठ्या दिव्यापासून छोटा दिवा ज्या प्रकारे आपण लावल्यानंतर आपल्याला ज्या प्रकारे छोटा दिवा मोठा दिवा दिसतो त्याच प्रकारे प्रकाश ह्या रामाचे ज्या प्रकारचे तेज होते, व्यक्तिमत्व होते, त्याच प्रकारचं व्यक्तिमत्व तेज सर्व काही ह्याचं पण होतं. त्या लवकुश ह्या दोघांचंही होतं. अशा प्रकारे आपण बघू शकतो. ह्या प्रकारचे व्यक्तिमत्व असलेले लव आणि कुश हे दोघंही फार सुंदर रीतीने त्या सर्व ऋषींच्या समक्षमामध्ये समग्र रामायणाचं गान करून दाखवल्यानंतर ऋषी लोक म्हणतात अहो गीतस्य माधुर्यम श्लोकानांचं विशेषतः मधुर असलेले फार सुंदर कंठाने ह्यांनी गाणं गायलेलं आहे. एवढंच नसता श्लोक समेत होऊन ह्याचं गाणं त्याने केलेलं आहे. फार अद्भुत आहे. एवढंच नसता चिरनिर्वृत्तमप्येतत् प्रत्यक्षमेव दर्शितम. कितीतरी काळा अगोदर हे रामायण होऊन गेलेलं आहे, संपून गेलेलं आहे, तरी सुद्धा प्रत्यक्षमेव दर्शितम. साक्षात समोर ही कथा घडली आहे की काय अशा प्रकारे पिक्चर दाखवल्यासारखं, सिनेमा बघितल्यासारखं वाटलं. अशा प्रकारे वर्णन केलं म्हणतात. इतकं सुंदर रीतीने त्याने रामायणाच्या कथाचा वर्णन केलं आहे. वर्णन केल्यानंतर तिथे असलेल्या सर्व ऋषींना आनंद झाला. द्यायला हातामध्ये काहीच नव्हतं. एका ऋषीने हातामध्ये आपला पंचा होता, ते पंचा त्याच्या हातात देऊन टाकला. एका हातामध्ये तांब्या होता, तांब्या एकाने दिलं, वलकल देऊन टाकलं. काही लोकांनी कृष्णाजीन दिलं, काही लोकांनी जानवे दिले, काही लोकांनी दर्भ दिले, काही लोकांनी कमंडलू दिले, काही लोकांनी कृष्णाजीन दिले, काही लोकांनी कौपिन, कुठार, काशाय वस्त्र, काष्ठ रज्जू, सुतळी, लाकडं, यज्ञाचे भांडे, औदुंबराचे लाकडं. काही लोक म्हणायला त्यांना द्यायला काही नव्हतं तर काही लोकांनी स्वस्ती मंगलम भवतु, स्वस्ती असतो अशा प्रकारे आशीर्वाद दिला. काही लोकांनी आयुष्मान भव अशा प्रकारे आशीर्वाद दिला. या प्रकारे त्यांच्या सर्व ऋषींच्या समक्षमामध्ये ह्या एका कथाचा गान केल्यानंतर अयोध्याला येतात. प्रत्येक गल्लीमध्ये रामकथा गान करत 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 सर्वत्र संचार करतात. संचार करत असताना तेवढ्यामध्ये लक्ष्मण पाहतो. पाहून त्याला फारच आनंद वाटलो की रामाचं चरित्र हा गान करत आहे. रामाचं चरित्र इतकं सुंदर रीतीने गान करत आहात अशा प्रकारे विचार करून त्या दोघांनाही घेऊन येतो. घेऊन येऊन घरामध्ये राम जिथे आहेत त्या सभेमध्ये समोर यज्ञ मंडप आहे, यज्ञ मंडपावर त्यांना उभं करून रामाचे परिवार, सीतादेवी, सर्व लोक आहेत, बाहेरचे सर्व लोक पाहत आहेत. पाहता
अशा काळामध्ये रामाची कथा त्याने सांगायला आरंभ केलेला आहे. फार सुंदर रीतीने ह्याचं वर्णन त्या गाण्यामध्ये केलेलं आहे. स्वये श्रीरामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाते. पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती अशा प्रकारे म्हणतात. फार सुंदर वर्णन आहे. आता मोठं तेजपुंज समोर आहे. तेजपुंजाला प्रकाशाची गरज नाही, तरी सुद्धा त्याची आरती करण्यासाठी 4 वाती लावून आपण आरती केलं तर कशा प्रकारे वाटतंय ना, त्या प्रकारे राम उदत्त चरित्रवान असलेला एखादा व्यक्ती आहे. अशा प्रकारच्या उदत्त चरित असलेल्या रामाच्या समोर स्वतःचे चरित्र, त्याचा एक देश त्यांनी काढून स्वयं जीवन अनुभवलेल्या व्यक्तीच्या समोर, रामाच्या समोर ते लवकुश त्या रामाचे चरित्र नाही, अनुभवलेलं नाही, ते सगळं काही सांगत आहेत. अशा प्रकारचे फार सुंदर रीतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे. बघितलं तर राजाचे लक्षण त्यांच्यामध्ये दिसत आहेत म्हणतात. राजाचे लक्षण त्यांच्यामध्ये दिसत आहेत, पण वस्तुस्थितीने ते राजाचे लक्षण त्यांच्यामध्ये दिसत असलं तरी सुद्धा गंधर्वच ते तपोवनीचे वेश, मुनीचे वेश धारण केलेले आहेत. तपोवनामध्ये संचार करणाऱ्या गंधर्वासारखे त्यांचे गान आहे. अशा प्रकारे फार सुंदर रीतीने त्या गाण्यामध्ये अनेक रीतीने वर्णन केलेलं आहे. आणि रामसुद्धा ह्यांचे लक्षण पाहिल्यानंतर आश्चर्यचकित होतात आणि ह्यांनी पाहत असलेले गान जे आहे ऐकून संतुष्ट होऊन ते कथा ऐकायला आरंभ करतात. पुढे ह्या एका रामाच्या वंशाच्या बद्दल आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता तत्पूजा कर्मचाखिलं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्फलं मह्यं तत्प्रसादः पुनः पुनः कर्मण्यसो हरावेवं विष्णोस्तुत्यकरः सदा कायेन वाचा मनसा इन्द्रियैर्वा बुद्ध्या आत्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयं यन्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो यो अजरः सर्वदैवामृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदा अजादिकं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डलम् अनेन भावियत्पुण्यम् अवाप्नोतु गुरुर्मम यस्सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीत एवालं विष्णुर्मे परमस्सहत. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. अजून शक्य जर झालं तर आपण ही कथा 1 तासामध्ये होत नाही, उद्या शक्य असेल तर 1.5 तासापर्यंत. जर ह्या विषयामध्ये संमती असेल तर कॉमेंट करून ह्या विषयामध्ये सांगा. हे कथा 1.5 तास आपण करण्याचा उद्याच्या दिवशी प्रयत्न करूया. श्रीकृष्ण अर्पणमस्तु.